It is that happy, weird feeling again, coming back to UK from my Janmabhoomi to my Karmabhoomi. They say adulting is hard, but it's not just adulting, it's everything that comes with it. Trying things out which are out of my comfort zone, like working out every day, pushing weights, pulling myself out of the bed. मी यूकेला परत आलो मिड मार्चलाच आणि बऱ्याच लोकांना माहीतच नाही की मी भारतात आलेलो आणि यूकेला वापस पण आलो. सम पीपल वर रिली अपसेट, बट ऑनेस्टली मला माझ्या घरच्यांनाच कमी वेळ देता आला. थोडं वाईट वाटतं, पण काय करणार, कर्म महत्त्वाचं आहे. अँड वेन दट होम सिकनेस हिट्स यू रिली हार्ड अँड इट्स स्प्रिंग इन UK, तुम्हाला एक सुंदर गोष्ट दिसते, ते म्हणजे फ्लावर्स. दे रिमाइंड मी की प्रत्येक वर्ष नव्याने फुलायचं आपल्याला आणि स्प्रेड समथिंग गुड. सो इंडियावरून आल्यानंतर आय स्टार्टेड वर्किंग आउट. ट्रायपॉड घेतला, मसाला स्टोअर करायला बॉक्सेस घेतले अँड या होल्डरच नव्हता, सो नवीन होल्डर ऑर्डर करायला लागला. यॉर्कला जायचं ठरलं. जाताना वाटेत आम्हाला नासप्रो लागलं. नासप्रो ऑल्सो गिव्स मी रिली गुड होप. इकडून नदी, तिकडून नदी, गर्द झाड्या आणि सुंदर असं शहर. यॉर्कला येण्याचं कारण म्हणजे ऋषीच्या बड्डेची पार्टी शिल्लक होती आणि त्याचं सेलिब्रेशन पण करणं बाकी होतं. थँक्स फॉर द लव्ह दॅट यू हॅव शोन. आणि तुम्ही असंच भरभरून प्रेम करत राहाल. इंडिया सिरीज तर संपली, पण UK सिरीज आणि लाईफ संपलेली नाही आहे. सो कीप वॉचिंग, कीप सपोर्टिंग अँड लव्ह यू ऑल. Thank you so much for watching and have a lovely day. Bye now.